हॅलो फ्रेंड्स, कसे तुम्ही? आय होप तुम्ही सर्व बरे असेल. तर आज मी ब्लॉग स्टार्ट करते. उद्या मी जाणार आहे माझ्या माहेरी. तर आज मी थोडीफार शॉपिंग करायला चालली आहे. राखीची पण शॉपिंग करते मी आणि अजून थोडंफार. आणि मला जुडिओला पण जायचं आहे, कारण जुडिओला सेल लागला आहे. तर मला पण जुडिओला जायचं आहे, थोडं जायचं आहे. तर राखी घ्यायला पण फ्रेंड्स जुडिओमध्ये मी आली. इथून मी परफ्यूम घेतला होता आणि एक फेस मास्क घेतला होता. 2 कुर्त्या घेतल्या होत्या इथून, जे 499च्या होत्या आणि त्या 399मध्ये भेटत होत्या. तर मी कुर्ती घेतली होती आणि त्याच्यानंतर मी शालीमारला गेली होती. शालीमारला मला राखी वगैरे घ्यायची होती. आणि रिटर्न येताना मला एक नवीन शॉप दिसलं, जे आजच ओपन झालं होतं. तर मी तिथून मिठाई घेतली होती आणि तुम्ही ते बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई होत्या. असं वाटत होतं सगळ्याच टेस्ट करू. बोबडे आता मला जोरात आपटले असते व्हिडिओ. फ्रेंड्स, मी माझ्या माहेरी पोहोचली फायनली. आणि मी ना पप्पाला बघत होते. पप्पा समोरच उभे होते, म्हणजे पप्पा घेऊन. पण मी पप्पाला बघत होते, पप्पा कुठे म्हणून. आणि मी पप्पाला बघून खूप हॅपी झाले होते, कारण खूप दिवसानंतर त्यांना भेटली होती. तर मला ना असं खूप हे होऊन जातं की मी एवढ्या दिवसानंतर. आणि मी खूप इमोशनल होऊन जाते, म्हणजे मी काही बोलतच नाही एकदम. म्हणजे मी माझे काय म्हणतात, मी दाखवत नाही की मला मनातून खूप असं होऊन जातं, अरे पप्पा मम्मी. कारण आपण इतके दिवस असं दूर राहतो ना, तर खूप वेगळं वाटतं. तर त्यानंतर मग आम्ही इथे ना थंड घ्यायला थांबलो होतो, कारण खूप जास्त गरम होत होती. तर आम्ही सगळ्यांना लस्सी घेतली होती. आणि त्याच्यानंतर ना मग आम्ही पप्पा आणि मी गप्पा मारत गेलो घरी. आणि तिथे पण खूप भारी, म्हणजे मी मम्मीला ना खरं टाईम नाही सांगितला होता की मी कधी येणार आहे म्हणून. पण मी पप्पाला कॉल करून पप्पाचे सारखे कॉल चालू होते. मी ट्रेनमध्ये होते तेव्हा पप्पाचेच मॉर्निंगपासून कॉल चालू होते, कुठे पोहोचली. म्हणून पप्पा बरोबर राईट टाईम घ्यायला आले होते मला. आणि मी माझ्या गावी आलेली. खूप कमी दिवसासाठी आली, पण मी खूप दिवसापासून वाट बघत होते. मी कधी माझ्या गावी जाईन, कधी मम्मीला भेटेल, कधी पप्पाला भेटेल, म्हणजे कधी माझ्या भावाला बहिणीला भेटेल, कधीपासून वाट बघत होते. आणि आता फायनली मी इथे पोहोचलेली. तर मम्मी बघा बाहेरच वाट बघत होते. आणि आशू पण इथे व्हिडिओ काढत होते माझा. आणि तिने पण तिच्या चॅनलवर टाकलेला आहे तो व्हिडिओ. तर इथे ना पप्पा माझा खूप भारी स्वागत करत होते. मला अनएक्सेप्टेड म्हणजे होतं, म्हणजे विचारच नाही केलं होता की पप्पा माझा असा वेलकम करणार आहे. आणि त्यात मी खूप जास्त हॅपी होऊन गेली होती की माझा इतका भारी वेलकम केला. आणि मम्मी वगैरे सगळे वाट बघत होते माझीवाली. इथे पप्पा माझं सामान वगैरे आणत आहे. आणि हे बघू शकता तुम्ही आमच्या घराच्या एक नंबर. मी सगळ्यांना छोटे मोठे गिफ्ट्स आणले होते. आशूसाठी आणलं होतं, पप्पाला पण परफ्यूम आणला होता. आणि बोधीला मी ना पर्स आणली होती, जी त्यांची पर्स असते. फ्रेंड्स, मी घरी पोहोचलेली आहे. आणि आता मी जेवण वगैरे करते. ते गरम पण होते आणि चेंज केलं. आणि सगळ्यांना गिफ्ट्स आणले होते, ते पण मी देऊन दिले सगळ्यांना. हा, आता फ्रेंड्स आता मी आलेली घरी आणि जस्ट आलेली, थंड पिलंय आणि खूप खूप भारी वाटतंय मला, एकदम रिलॅक्स वाटतंय. आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यात बघू शकता की मी किती हॅप्पी आहे. घरी आल्यावर खूप हॅप्पी पण झाले होते. आणि त्यांनी पण मला सरप्राईज दिला, मी पण त्यांना सरप्राईज दिला. मी त्यांना राईट टाईमने सांगितलं होतं की मी कधी येणार आहे म्हणून. तर आम्ही जेवण करतो आता घेऊन म्हटलं जाऊन लाईट गेलेली, तर आम्ही ना बाहेर जेवतो. तिला आज राहिली कॅमेरामध्ये. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता मी इथे आणि खूप भारी मॉर्निंग झाली माझी खरंच. आणायचं घरी, म्हणजे इथून मी मसाले वगैरे नेत असते, काही पण पापड वगैरे छान मिळतात इथे, तर मी इथून नेत असते. तर मला ते सगळं आणायचं आहे. तर माझ्या मागे तुम्ही जे शेत बघताय ना, तिथे मक्का उगलेला आहे, मक्का. आणि आज खूप सारे काम आहे, मार्केटला जायचं आहे मला, मसाले आणायचे, प्लस आशूला पण मार्केटला जायचं आहे, तिला पण काहीतरी घ्यायचं आहे, मम्मीला पण काम आहे. तर आज मार्केटमधून लवकर पण यायला पाहिजे, कारण काही ना काही घाईमध्ये. माझ्या मागे बघा तुम्ही, किती सुंदर वाटतंय ना. आणि इतकी शांतता आहे ना इथे, इतकी शांतता. फक्त तुम्हाला असे बर्ड्सचे आवाज येतात ते. आणि सर्वांना माझ्याकडून हॅपी राखी. पकड असं हे घे ते सगळ्याले.
हेले दे त्याला सगळं लेख दे. टाइम पाया पड त्याच्या पडा दो पडा 5 टाइम पाया पडा. त्यामध्ये मी वडापाव खाल्ला होता. फ्रेंड्स आता मी मार्केटला चाललेली. मार्केटला निघून मला तुम्हाला मार्केटचं पण दाखवते. मला थोडं काम पण आहे मार्केटमध्ये आणि राखी आणायची आशूची. तर आशू तर नाही येते, मम्मी आणि मी चाललेली मार्केटला. आणि इथे बघू राखी होती फ्रेंड्स आणि मार्केटमध्ये इतकी गर्दी होती ना की मला व्हिडिओ काढायला वेळच नाही मिळाला. फायनली सगळी शॉपिंग झाली आमची आणि आता मी घरी जातोय. आज मम्मीने हे 2 फुलं आणले बुद्ध भगवानच्या शेजारी आणि खूप सुंदर पण वाटतंय ना फ्रेंड्स. तर फ्रेंड्स बघा तुम्ही, आम्ही रेडी झाले आहे. अशी पण खूप छान दिसते आणि आम्हाला खाली जायचं होतं फोटो काढायला, पण पाऊस येतोय त्यामुळे मी आता फोटो नाही काढत आहे. थोड्या वेळात काढून पाऊस थांबला की बारीक पाऊस येतोय. बारीक पाऊस येतोय आणि आम्हाला कमेंट करून सांगा की आम्ही दोघी कशा दिसतो. फ्रेंड्स मी ही साडी घातलेली आहे आणि सिंपल एकदम रेडी झालेली आहे. इथे मी वाट बघते की कधी पाऊस थांबेल आणि कधी मी कारची पूजा करेल खाली जाऊन, कारण बारीक पाऊस येत होता फ्रेंड्स. आणि तुम्हाला आजचे जे पण फोटो वगैरे बघायचे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर शिवानी प्रल्हाद नाव सर्च करून तिथे बघू शकतात. मी तिथे फोटो खूप अपलोड केले आणि फोटो खूप छान आले होते. आणि आता ना आम्ही बाहेर चालले, तर मी इथे तेच सांगत होते तुम्हाला की माझा भाऊ कामाने बाहेर गेला होता आणि त्याला थोडा उशीर होणार होता. मग आम्ही घरात थोडं बोर होत होते. मग पप्पाने विचार केला की चला आपण लॉंग ड्राईव्हला तरी जाऊन येऊ आणि पाणीपुरी काही आईस्क्रीम वगैरे खाऊन येऊ. घरात सगळं स्वयंपाक बनवला होता त्यामुळे आम्हाला तर काही इच्छा नव्हती, पण पप्पा खूप फोर्स करत होते की चला जाऊया बाहेर थोडं तरी. मग त्यामुळे आम्ही गेलो होतो आणि आम्ही खूप मजा पण केली. आणि मी हबीला पण मिस करत होते. हबी पण राहिले असते तर भारी वाटलं असतं, पण त्यांना ऑफिसला काही सुट्टी नाही मिळाली त्यामुळे ते काही आले नव्हते. पण मी त्यांना पण खूप मिस करत होते. पण तरी आम्ही खूप एन्जॉय केला. खूप नाचत आम्ही गेलो होतो कारमध्ये. पप्पाने खूप भारी गाणं लावलं होतं तर आम्ही मम्मी आणि मी खूप एन्जॉय करत होते. आशू पण करत होते. फॅमिली सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा खूप भारी वाटतं. मी आता आले पाणीपुरी खायला. आगे चलो